बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचे पथसंचलन, दंगलविरोधी पथकाचे प्रात्यक्षिक. आगामी सर्व सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी. आगामी बकरी ईद तसेच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मिरज शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांचे भव्य पथसंचलन काढण्यात आले. या प्रसंगी नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी दंगलकाबू पथकातर्फे विशेष प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले. बकरी ईदच्या निमित्ताने मिरज शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील सर्व प्रमुख चौक आणि संवेदनशील मार्गावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संचलन हे पथसंचलन शहरातील प्रमुख मार्गावरून पार पडले. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले हे स्वतः आघाडीवर होते. राज्य राखीव पोलीस बल, सांगली जिल्हा पोलीस दलाचे जवान, राज्य पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथक या पथसंचलनामध्ये सामील झाले होते. आगामी सर्व सण उत्सव मिरजकरांनी नेहमीप्रमाणे शांततेत, उत्साहात आणि सलोख्याने साजरे करावे. शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे. बकरी ईदच्या निमित्ताने मिरज शहर हद्दीमध्ये हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये SRPF, QRT, RCP आणि मिरज डिव्हिजनचे जवान, सातारा, सांगली जिल्ह्याचे जवान हे यांनी आम्ही रूट मार्च केलेला आहे. शहरातील मुख्य चौक आणि मुख्य रस्ते याचे रूट मार्च केलेला आहे. याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे तो एकतर कर्मचारी आणि नवीन आलेले SRPF यांना फॅमिलिअरायझेशन व्हावं की रूट, दुसरं नागरिकांमध्येही पोलिसांच्या तयारीबद्दल एक खात्री निर्माण व्हावी आणि जेणेकरून शांततेचं आव्हान येणाऱ्या बकरीनिमित्त व्हावं ही एक संकल्पनेतून हा रूट मार्च करण्यात आलेला आहे. आता या चौकात थांबल्यावर इथे एक डेमो होईल आमचा रायट कंट्रोलचा, जेणेकरून सर्व नागरिकांना पोलिसांचा प्रिपेअरनेस दिसेल. येणारी ही बकरी ईद ही सर्वांना चांगली जावो, सुख समाधानाची जावो आणि व्यवस्थित शांततेत जावो या त्याला आपण म्हणू लोकांना या आव्हानासहित हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. SDPO मिरज यांना जी माहिती मिळाली होती त्याच्यानुसार एका म्हैसाळमधल्या एका लॉजमध्ये डान्स बार सदृश्य दारू पिऊन नृत्यांगना नाचणं आणि नाचणं असा प्रकार सुरू होता. त्याच्या अनुषंगाने रेड करण्यात आली आणि त्यात कारवाई करण्यात आलेली आहे. मला वाटतं 10 जणांवर, बरोबर आहे, आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BNS आणि महाराष्ट्र पोलीस कायदा याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने अशा काही गोष्टी जर चालू असतील तर स्थानिक पोलिसांतर्फे आणि SDPO ऑफिसतर्फे तसंच आमच्या LCB तर्फेही कारवाई करण्यात येतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.